So hello dear students, we are discussing the oogenesis in this video. आपण या व्हिडिओ मध्ये oogenesis डिस्कस करणार आहोत. In the previous video we have seen the structure of sperm. Now oogenesis is nothing but the production of female gamete. This is the process of production of female gamete, and that female gamete is nothing but it is the egg. तो कोण आहे? Egg. And egg is produced from the primordial germ cell or primordial germinal cell. And this oogenesis, what is meant by oogenesis? The oogenesis is nothing but the production of female gamete, that is egg or ovum, from कुणापासून? From primordial germ cell. Primordial germ cell पासून एग और ओव्ह्यूम तयार होण्याच्या इन द ओव्हरी ऑफ फिमेल इज कॉल्ड oogenesis. व्हाय द वर्ड oogenesis? oogenesis का दिलाय? कारण त्या oogenesis मधून काय तयार होणार आहे? ओव्ह्यूम तयार होणार आहे. जसं स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये स्पर्म तयार होणार होता, तसं oogenesis मध्ये ओव्ह्यूम तयार होणार आहे. अँड दिस ओव्ह्यूम इज फॉर्म्ड फ्रॉम प्रायमोर्डियल जर्म सेल. And this oogenesis is taking place in the ovary. कुठं व्हायलंय? ovary. And one point I am here dictating. Remember very well. हा point लक्षात ठेवा. One statement I am giving here. The oogenesis is the process of oogenesis is started before the birth of that female child. त्या फिमेलच्या जन्माच्या अगोदरच oogenesis प्रोसेस स्टार्ट होते. हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे लेकरांनो. म्हणजे अँड दॅट इज टोटली अनलाइक टू द मेल्स. मेल्स मध्ये काय आहे? द मेल गॅमेट इज फॉर्म्ड आफ्टर द प्युबरिटी ऑफ दॅट मेल, आफ्टर द मॅच्युरिटी ऑफ दॅट मेल. त्या मेलच्या मॅच्युरिटी नंतर मेल गॅमेट तयार होतो. पण फिमेलमध्ये तसं नाही. फिमेल गॅमेट तयार होण्याची प्रक्रिया ती फिमेल जन्मण्याच्या अगोदर, ती ज्यावेळेस तिच्या आईच्या गर्भात असते, इन द एम्ब्रियोनियल स्टेजेस, इन द फिटल लाईफ of that female, the oogenesis process has been started. केव्हा झालेली असते ती? पूर्ण ती फिमेल तिच्या आईच्या गर्भाशयात वाढत असताना, गर्भाच्या रूपात, भ्रूणाच्या रूपात ज्यावेळेस तिची ओव्हरी तयार व्हायला लागते, तेव्हाच oogenesis प्रोसेस स्टार्ट झालेली असते. हा सगळ्यात महत्वाचा फरक मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटच्या तयार होत असतानाचा आहे. Now this process oogenesis is taking place in the ovary. कुठं व्हायले? ovary. And it is divided into 3 stages. ह्याच्या सुद्धा परत 3 स्टेजेस आहेत लेकरांनो. Which are those 3 stages? The first stage is multiplication phase. The second phase is the growth phase. And third phase is the maturation phase. These are the 3 stages, same like spermatogenesis. In the previous video we have seen the spermatogenesis and structure of sperm. तसं तिथं सुद्धा 3 स्टेजेस होते, इथं सुद्धा 3 स्टेजेस. The main cell is primordial germ cell. आता ह्या नेमक्या स्टेजेस कशा व्हायलेल्या आहेत? The primordial germ cell. This is the primordial germ cell. It is diploid cell. कशी आहे ही सेल? This cell is diploid. And this primordial germ cell undergo repeated mitotic division. त्याचं मायटोसिस व्हायला लागतं. 1च्या 2, 2च्या 4, हे बघा लाईक दिस. अँड ऑल दीज सेल्स आर इक्वल इन क्रोमोझोम नंबर, कारण मायटोसिस व्हायले. हे सगळं कोणतं आहे? मायटोसिस. आणि ह्याच्या आपण या स्टेजला नाव काय दिलेलं आहे? मल्टिप्लिकेशन फेज. आणि मल्टिप्लिकेशन फेज मध्ये प्रायमॉर्डियल जर्म सेल 1च्या 2 डिप्लॉइडच, त्या 2च्या 4 ऑल सेल्स आर डिप्लॉइड. अँड ऑल दीज सेल्स आर कॉल्ड oogonia. ऑल दीज आर डिप्लॉइड सेल्स. ह्या सर्व सेल्स कशा आहेत लेकरांनो? डिप्लॉइड सेल्स आहेत. अँड दिस टोटल प्रोसेस ऑफ मल्टिप्लिकेशन इट इज हॅपनिंग इन द, ही कुठं व्हायले? इट इज हॅपनिंग इन द fetal stage of that female. fetal life or fetal stage or embryonal stage असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. कुठल्या लाईफ मध्ये व्हायली ही? ज्यावेळेस ती फिमेल एम्ब्रियोनियल स्टेज मध्येच आहे, तिच्या आईच्या गर्भाशयात ती वाढायली, आणखीन त्या फिमेलचा जन्मही झालेला नाही तोपर्यंत बघा प्रायमॉर्डियल जर्म सेलचं रूपांतर कशात झालेलं आहे? oogonia मध्ये झालेलं आहे. अँड दॅट इज ऑकरिंग इन द फिटल डेव्हलपमेंटल स्टेजेस. त्या फिटलच्या स्टेजेस मध्ये
भ्रूणाच्या अवस्थेमध्येच oogonia तयार व्हायलेले आहे. नाव दिस oogonia आर फॉर्म्ड इन द एम्ब्रियोनल स्टेजेस. नाव these oogonia then stop the multiplication stop होता, and some of the oogonia or one oogonia here I am taking, that oogonium increase in the size. हा ओगोनियम नंतर स्वतःची साईज काय करतो, इन्क्रीज करतो. नाव दिस इन्क्रीज इन साईज ऑफ द ओगोनियम लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ प्रायमरी oocyte. याच्यापासून काय तयार होतो, प्रायमरी oocyte. दिस प्रायमरी oocyte इज ऑल्सो डिप्लॉइड. हा प्रायमरी oocyte सुद्धा काय आहे, डिप्लॉइड आहे. अँड ओगोनियम into primary oocyte. This stage is the second stage, that is the growth phase. ही दुसरी फेज आहे, ग्रोथ फेज. आता हिच्या ग्रोथ झाली म्हणजे नेमकं काय झालं, देअर इज इन्क्रीज इन द नंबर ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. दिस इज वन ऑफ द सेल ऑर्गॅनिलीज. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीच्या संख्येमध्ये वाढ होते. गॉल्गी बॉडीज, मायटोकॉन्ड्रियॉन, ह्या सगळ्यांची संख्या, मायटोकॉन्ड्रियॉन हे सगळ्यांची संख्या वाढल्यामुळे द नंबर ऑफ ऑल दीज सेल ऑर्गॅनिलीज इन्क्रीजेस, देअरफॉर ओगोनियम इन्क्रीजेस इन द साईज. हा ओगोनियमची साईज वाढते. नाव इट इज कन्सिडर्ड ॲज प्रायमरी oocyte. हा काय बनतो, प्रायमरी oocyte. नाव दिस प्रायमरी oocyte रिमेन्स देअर ॲज इट इज टिल प्युबर्टी. हा प्रायमरी oocyte स्वतःच लगेच तिसरी स्टेज चालू करतो. ह्यानं सुरुवातीला मिओसिस फर्स्ट चालू करतो. मिओसिस फर्स्ट इज स्टार्टेड. हा मिओसिस फर्स्ट स्टार्ट झाला. मिओसिस फर्स्ट मधली त्यानं मिओसिस फर्स्टच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. मिओसिस इज डिवायडेड इन टू 2 स्टेजेस, मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्ट मध्ये परत आहेत प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, अॅनाफेज फर्स्ट, टिलोफेज फर्स्ट. प्रोफेज फर्स्ट मध्ये बऱ्याच स्टेजेस आहेत, डिप्लोटीन, डायकायनेसिस, पॅचिटीन, झायगोटीन, आपण ते सगळ्या पाहिलेले आहेत. तर त्या मिओसिस फर्स्ट मधल्या प्रोफेज फर्स्टलाच, मिओसिस फर्स्ट मधल्या प्रोफेज फर्स्टलाच हा प्रायमरी oocyte स्वतःची डेव्हलपमेंट स्टॉप करतो. प्रायमरी oocyte रिमेन्स ॲज इट इज टिल प्युबर्टी. कुठपर्यंत, प्युबर्टीपर्यंत. त्या फिमेलच्या प्युबर्टीपर्यंत प्रायमरी oocyte जशाला तसा राहतो. कुठली स्टेज चालू केली त्या प्रायमरी oocyteनं, मिओसिस फर्स्ट त्यानं डिव्हिजन सुरू केलं, रिडक्शन डिव्हिजन सुरू केलं. पण रिडक्शन डिव्हिजन सुरू झाल्यानंतर त्या मिओसिस फर्स्ट मधली प्रोफेज फर्स्ट चालू असतानाच त्याची डिव्हिजन स्टॉप झालं. प्रायमरी oocyte केव्हा, जन्म झाल्यापासून ते जवळपास प्युबर्टी म्हणजे 12 ते 13 वर्षापर्यंत प्रायमरी oocyte रिमेन्स देअर इन द ओव्हरी ॲज इट इज. तो जशाला तसा राहतो, त्याच्यात कुठल्याच चेंजेस होत नाही. त्या प्रायमरी oocyteच्या मिओसिस फर्स्ट चालू झाले, पण ते कुठं थांबून बसले, प्रोफेज फर्स्टलाच थांबलेलं आहे. आणि इथपर्यंत ह्या प्रायमरी oocyteचं चेंजेस कशामध्ये झालेले आहेत. नाव इट इज देन आफ्टर प्युबर्टी, प्युबर्टीला गेल्यानंतर, देन दॅट प्रायमरी oocyte converts into one small body and another large sized body. Means unequal division of the cytoplasm. ह्या प्रायमरी oocyteचं unequal division होतं cytoplasmचं. One larger body is formed, another smaller body is formed. This smaller body is called polar body. या बॉडीला म्हटलं जातं पोलार बॉडी. अँड अकॉर्डिंग टू सम सायंटिस्ट व्ह्यू, दिस पोलार बॉडी गेट डिजनरेटेड. देर आर सो मेनी व्ह्यूज, बट वी आर नॉट डिलिंग विथ दॅट पोलार बॉडी. तर एक छोटी बॉडी तयार होते, दॅट इज कॉल्ड पोलार बॉडी. फर्स्ट पोलार बॉडी वी कॅन से दिस इज द फर्स्ट पोलार बॉडी. अँड अनदर लार्जर सेल इज फॉर्म्ड. दिस इज कॉल्ड सेकंडरी oocyte. दिस स्टेज इज कॉल्ड, दिस सेल इज कॉल्ड सेकंडरी oocyte. आता बघा, लक्षात घ्या, दिस सेकंडरी oocyte, ही सेकंडरी oocyte तयार झाली. Okay, secondary oocyte. This secondary oocyte then again undergoes the meiosis second. बघा, आता इथं परत प्रायमरी oocyteचं रूपांतर कशात झालं, सेकंडरी oocyte मध्ये. कोणत्या, मिओसिस फर्स्ट द्वारे. नाउ दिस सेकंडरी oocyte then again converts into a larger body and smaller body. परत ह्या सेकंडरी oocyteचं नाव हिअर द मिओसिस सेकंड इज टेकिंग प्लेस. आता काय व्हायला, मिओसिस सेकंड. मिओसिस सेकंड मध्ये सेकंडरी oocyte, दिस सेकंडरी oocyte इज हॅप्लॉइड. बघा, प्रायमरी oocyte डिप्लॉइड होती, मिओसिस झालं, मिओसिस मध्ये क्रोमोझोम नंबर हाफ रेड्यूस होतो, म्हणून डिप्लॉइडचं रूपांतर हॅप्लॉइड मध्ये झालं. प्रायमरी oocyteचं रूपांतर सेकंडरी oocyte मध्ये झालं, हॅप्लॉइड. त्याचं परत आणखी मिओसिस सेकंड झालं. पण तुम्हाला माहिती आहे, मिओसिस सेकंड इज लाईक मायटॉसिस सारखंच आहे ते. अँड इट इज द इक्वेशनल डिव्हिजन. मिओसिस सेकंड मध्ये काय होतं, हॅप्लॉइडला हॅप्लॉइडच राहतो. फक्त सेकंडरी oocyteचं रूपांतर कशात होतं, दिस इज द नथिंग बट इट इज द ओव्ह्यूम. हा काय तयार होतो, ओव्ह्यूम. अँड दिस इज थर्ड स्टेज, दॅट इज द मॅच्युरेशन स्टेज.
मॅच्युरेशन स्टेज. फक्त मॅच्युरेशन स्टेज मध्ये महत्वाचा मुद्दा कोणता आहे? प्रायमरी oocyte रिमेन्स देअर इन द ओव्हरी फॉर 10 to 12 years विदाउट एनी चेंज बिकॉज इट्स ग्रोथ, इट्स डिव्हिजन इज अरेस्टेड ॲट प्रोफेज फर्स्ट. Then after puberty, reaching puberty, that primary oocyte converts into secondary oocyte by meiosis first completion. पूर्ण meiosis first complete झाल्यानंतर secondary oocyte तयार होतो. आता this secondary oocyte then start meiosis second. हा मिओसिस सेकंड, दिस मिओसिस सेकंड सुरू झाल्यानंतर सुद्धा या मिओसिस सेकंड मधली परत 4 स्टेजेस कोणत्या? प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, अनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड. तर त्याच्यातल्या मिओसिस सेकंडच्या मेटाफेज सेकंडलाच, ह्या मिओसिस सेकंडच्या मेटाफेज सेकंडला अगेन द डिव्हिजन स्टॉप्स. परत डिव्हिजन काय होतं? स्टॉप होतं. म्हणजे सेकंडरी oocyteचं रूपांतर ओव्ह्यूम मध्ये होण्याच्या अगोदर जी 4 स्टेजेस आहेत मिओसिस सेकंडच्या, प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, अनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड, त्याच्यातल्या मेटाफेज सेकंडलाच ग्रोथ काय होते? परत डिव्हिजन स्टॉप होतं. आणि मग राहिलेलं मग डिव्हिजन म्हणजेच ओव्ह्यूम रिलीज केव्हा होतो? द रेस्ट ऑफ द डिव्हिजन इज कम्प्लिटेड आफ्टर द एंट्री ऑफ स्पर्म. एंट्री ऑफ स्पर्म, ज्यावेळेस मेलचा स्पर्म फिमेलच्या व्हेजायनामध्ये एंट्री करतो, द एंट्री ऑफ स्पर्म अँड द रेस्ट ऑफ द प्रोसेस ऑफ मिओसिस सेकंड रन हँड इन हँड. हँड इन हँड म्हणजे दे रन पॅरलली. इकडं स्पर्मची एंट्री व्हेजायनल पॅसेज मध्ये झाली, स्पर्म अँपुल्ला रिजन मध्ये यायला लागला की तिथं मिओसिस सेकंडच्या मेटाफेज सेकंडला स्टॉप झालेली ही सेकंडरी oocyteचं कन्व्हर्जन कुणामध्ये? ओव्ह्यूम मध्ये होणार होतं. ते नंतर प्रोसेस चालू होते. म्हणजे इकडं स्पर्म तुमच्या अँपुल्लाकडे यायलाय आणि तिकडं ह्या सेकंडरी oocyteचं रूपांतर ओव्ह्यूम मध्ये व्हायला लागले. ओव्ह्यूम इज रिलीज. आणि ह्या ज्या सगळ्या स्टेजेस आहेत, परत ह्याच्यामध्ये पोलार बॉडी तयार होईल. दिस पोलार बॉडी, दिस इज द सेकंड पोलार बॉडी. ही कसली आहे? सेकंड पोलार बॉडी तयार झाली. ह्याच पोलार बॉडीचं आणखीन बुकमध्ये डिव्हिजन दाखवलेलं आहे. बट ऑल दीज पोलार बॉडीज गेट डिजनरेटेड. ह्या सगळ्या पोलार बॉडीज काय होतात? डिजनरेट होतात. फक्त 2 लक्षात ठेवा. एक प्रायमरी oocyte रिमेन्स देअर ॲज इट इज टिल प्युबर्टी, आणि सेकंडरी oocyte सुद्धा अचानक लगेच क्विकली तो ओव्ह्यूम तयार करत नाही. त्याच्यातलंही मिओसिस सेकंड मधल्या मेटाफेज सेकंडला तो स्वतःची डेव्हलपमेंट काय करतो? तो स्टॉप करतो. आणि जोपर्यंत स्पर्मची एंट्री होत नाही, स्पर्मची एंट्री झाली, अँपुल्ला रिजन मध्ये स्पर्म आला, ऍट द सेम टाइम द मिओसिस सेकंड इज कम्प्लिटेड, ओव्ह्यूम इज रिलीज्ड, सेकंडरी oocyteचं रूपांतर ओव्ह्यूम मध्ये होतं आणि देन दॅट ओव्ह्यूम गेट फर्टिलाइज्ड बाय द स्पर्म. त्या स्पर्मद्वारे त्या ओव्ह्यूमचं काय होतं? फर्टिलायझेशन होतं. म्हणजे हा प्रायमरी oocyte, म्हणजे आपण ओहरी पाहिली होती. दिस इज द ओहरी. ओहरीमध्ये हा प्रायमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल, आणि मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल नंतर हा मॅच्युअर ग्राफिक फॉलिकल फुटला. तर ह्याच्यातली ही जी बघा प्रायमॉर्डियल जर्म सेल, ही प्रायमॉर्डियल जर्म सेलचं रूपांतर कशात झालं? हे बघा, ही प्रायमरी oocyte. प्रायमरी oocyte रिमेन देअर ॲज इट इज. कुठपर्यंत? हे प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी, ह्याच्यातली जी फॉलिकल, ह्याच्यातली जी oocyte आहे दॅट इज प्रायमरी oocyte. ही प्रायमरी oocyte आहे. प्रायमरी फक्त काय व्हायला? लेअर वाढेल. एक लेअर वाढला त्याला आपण प्रायमरी फॉलिकल मधलं, पण मधलं कोण आहे? प्रायमरी oocyteच आहे. इथं 2 लेअर झाले त्याला आपण सेकंडरी फॉलिकल मधलं म्हणलं, पण मधली सेल कोणती आहे? प्रायमरी oocyteच आहे. इथं टर्शरी फॉलिकल, 3 लेअर तयार झाले. 3 लेअर तयार झाले तरी सुद्धा मधली सेल कोणती आहे? प्रायमरी oocyteच आहे. म्हणजे इथपर्यंत प्रायमरी oocyte अशीच राहते. पण प्युबर्टीला आल्यानंतर ह्या प्रायमरी oocyteचं रूपांतर कशात व्हायला लागतं? नाव मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल तयार. आणि हा मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मधली जी सेल आहे दॅट इज सेकंडरी oocyte. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मधली जी सेल आहे सेकंडरी. म्हणजे प्युबर्टी नंतर ह्या टर्शरी फॉलिकलचं रूपांतर कशात व्हायला लागलेलं आहे? सेकंडरी oocyte असलेल्या मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मध्ये व्हायला लागलेलं आहे. ही सेकंडरी oocyte देन रिमेनिंग डिव्हिजन of secondary oocyte or conversion of secondary oocyte into ovum takes place. Half process takes place before the entry of sperm and half process takes place after the entry of sperm. म्हणजे मेटाफेज सेकंडला ती सुद्धा स्टॉप होते आणि स्पर्मची एंट्री झाली म्हणून कळालं की हा ओव्ह्यूम रिलीज केला जातो and that ovum is fertilized by the male sperm. सो दिस इज द oogenesis. हे oogenesis आहे. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. प्रायमरी oocyte, सेकंडरी oocyte, ovum. Ovum is also haploid. This is nothing but egg or ovum or female gamete. हा कोण आहे? egg, ovum or female gamete. So this is all about the oogenesis. Thank you guys.